नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 26 सप्टेंबर सायंकाळचे 6 वाजत आलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम काल सकाळी 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर मुंबईच्या आसपास अतिमुसळधार पाऊस, पुण्याच्या आसपासही अतिमुसळधार पाऊस, बाकी ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस, साताऱ्याच्या घाटाकडे मुसळधार पाऊस झाला. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगावच्याही काही भागांमध्ये, नगरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी या पाहायला मिळालेल्या आहेत. तसेच राज्यात बऱ्याच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस, मराठवाड्याच्या दक्षिण भागात हलका मध्यम आणि उत्तर भागात मध्यम ते जोरदार, पश्चिम विदर्भात मध्यम ते जोरदार तर पूर्व विदर्भात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर मान्सूनची परतीची स्थिती अजून जैसे तेच आहे. म्हणजे पंजाब, हरियाणाचा काही भाग, राजस्थान, सौराष्ट्र, कच्छमधल्या काही भागांमधूनच मान्सून माघार गेला आहे आणि इथून पुढं माघारी मान्सून जायला अडथळा निर्माण झाला. का तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र, त्याचं चक्राकार वारे महाराष्ट्रावर आलेत आणि आत्ता सध्या हे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास चक्राकार वारे स्थित आहेत. आणि यातूनच एक कमी दाबाचा पट्टा उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या आसपासच्या भागातून अशा प्रकारे बिहारपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास हा बऱ्यापैकी पाऊस आपल्याला सक्रिय पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा झालेला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे मान्सूनसारखे ढग आहेत तर काही ठिकाणी गडगडाटे पावसाचे ढग हे आजही पाहायला मिळत आहेत. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे काही भाग आहेत, अकोल्याचे काही भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाट आणि जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत. तर इकडे बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, साताऱ्याच्या घाटाकडील भाग असतील, रायगड, रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस देतील किंवा मध्यम ते जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग सध्या दिसत आहेत. आणि एकूणच ढगांची वाटचाल जर पाहिली तर या ठिकाणाहून हे जोर क्षेत्रासारखी स्थिती गेली किंवा कमी दाबाचं क्षेत्र कमी दाबाचा पट्टा म्हणू शकता आणि याच्या पश्चिमेकडे अशा प्रकारे त्याच्या दक्षिणेकडे अशा प्रकारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग अशा प्रकारे पाहायला मिळतात. नागपूर, विदर्भाच्या आसपास आलेलं थोडंसं उत्तर पूर्वेकडे या ढगांची वाटचाल होत आहे. तर नंदुरबारच्या आसपास पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग सध्या पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच आज रात्री या ढगांच्या वाटचालीवरून जिल्ह्याने अंदाज पाहिला तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह जोरदार वादळासह जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता राहील. तसेच यवतमाळ, हिंगोली, त्यानंतर इकडे वाशिम, अकोला या ठिकाणीचा मध्यम पाऊस तरी शक्यता राहील. बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. छत्रपती संभाजीनगरचे थोडेसे उत्तरेकडील भागांमध्ये हलका मध्यम, नाशिक, धुळे, नंदुरबारकडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. पुणे घाट, सातारा घाट मुसळधार पाऊस आणि या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलका मध्यम पाऊस. त्यानंतर रत्नागिरीचे उत्तरेकडील भाग असतील किंवा रायगडचा भाग आहे, मुंबई, ठाणे, पालघर रात्री मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पहाटे पाहायला मिळू शकतात. आज जिल्ह्याने अंदाज झाला. तालुकानिहाय जर आपण पाहिलं तर आज रात्री वरुड, मोर्शी, आर्वी, कारंजा, आष्टी, त्यानंतर नरखेड, काटोल, सावनेर, रामटेक, नागपूर ग्रामीण, नागपूर शहराच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे. त्यानंतर इकडे भद्रावती, चंद्रपूर, चिमूर या ठिकाणी सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता राहील. महागाव, उमरखेड, पुसदच्या आसपासही गडगडाटे आणि पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसेल. इकडे बीडचं पाहिलं तर माजलगाव, वडवणीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्री जोरदार स्वरूपाचा राहीलच. त्यानंतर इकडे उमरगाच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दिसेल. अक्कलकोट, दक्षिण सोलापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील. तर मोहोळमध्ये हलका मध्यम पाऊस, त्यानंतर या ठिकाणी परांडा, भूमच्या आसपास मध्यम पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. इकडे धुळ्यात जर पाहिलं तर धुळे, साक्री या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील. तसेच कळवण, सुरगाणा या भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. महाबळेश्वर, वाई, भोर, वेल्हा, मुळशी या ठिकाणीही जोरदार पाऊस तरी राहतील. तर पुणे शहर, खंडाळा, पुरंदर हा जो काही पट्टा आहे वाईपर्यंत या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी
या आज रात्री पाहायला मिळतील. तसेच दापोली, मंडणगड मध्यम ते जोरदार पाऊस, त्यानंतर माणगाव, महाडच्या आसपासही मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे. हे जे काय आपण तालुके सांगितले आहेत, या तालुक्याने व्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज हा राहील. बाकी त्यासाठी तुम्ही जिल्हाने अंदाज पहा. उद्याचा अंदाज पाहिला तर विविध मॉडेलच्या अपडेटनुसार उद्यासुद्धा जे जोड क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा जो आहे उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमधूनच जाताना दिसतोय आणि याच सिस्टमच्या प्रभावाखाली उद्यासुद्धा राज्यात पावसाचा जोर टिकून राहील. पालघर, मुंबई, रायगड, पुणे घाट, नगरचा घाट, नाशिकचे घाटाकडील भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही उद्यासाठी सुद्धा पाहायला मिळेल. तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाट मध्यम ते जोरदार पाऊसरी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावचे भाग, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे थोडेसे उत्तरेकडील किंवा पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसरींची शक्यता पाहायला मिळेल. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते. सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज दिसतोय. राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी हलका मध्यमच पाऊस येईल. त्यातल्या त्यात काही ठिकाणी स्थानिक ढग जर निर्माण झाला, खास करून सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या पट्ट्यात जर का स्थानिक ढग तयार झाला तर मात्र थोडासा जोरदार पाऊस, थोडासा गडगडाट असा होऊ शकतो. अन्यथा विशेष मोठा पावसाचा अंदाज सध्या नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पूर्व भागात क्वचितच हलकासाच पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी सध्या तरी दिसते आणि तेथून पुढे राज्यातील पावसाचा जोर हा कमी होण्याचा अंदाज आहे. आणि हा आपला अंदाज झाला. आता आपण पाहूयात की हवामान विभागाचे उद्यासाठी काय इशारे आहेत. तर हवामान विभागाने उद्या पालघरसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नंदुरबार, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर नाशिकच्या घाट विभागासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र नाशिकच्या इतर ठिकाणांसाठी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग नाशिकपर्यंत सुद्धा सक्रिय राहतील. त्यानंतर ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर पुणे घाट, सातारा घाट या घाट विभागासाठी सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. बाकी पुणे, सातारा घाट विभाग सोडून इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर जालन्यामध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली. राहिलेले जिल्हे आहेत मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.